आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील श्री शिवशंभू मित्र मंडळानं यंदाच्या उत्सवानिमित्त छत्रपती नगर साळवी स्टॉप येथे मराठा आरमाराचा आधारस्तंभ असलेल्या श्री विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। तब्बल 15 दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेला हा 30 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 4 फूट उंच जलदुर्ग सध्या परिसरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरलाय। आम्ही त्याला बुजवतो ही लेवल करतो आता तुगडी आहे बस का भाव झाला नाही फक्त एकदा एवढंच आहे उड्डाणाला पटकन हा पाय पडू आणि कसं लोक त्या भेटायचं एक्झॅक्टली मागे आले की शिवाजी राजांचे एक राजाने मांडलेला प्रस्ताव सांगते काय माती जाऊन वाढीव काम हा मोठा मंडळातील शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मुडे, सुधीर मावडी, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्धू भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजित गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे, शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वणे, अद्वैत रासकर, यश सुर्वे, श्रेयस झगडे, शुभम मावडी, ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत आणि इतर सदस्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक ठेवा उभा केला आहे। या प्रतिकृतीत विजयदुर्ग किल्ल्याचे महत्त्वपूर्ण बांधकाम जसे की जीवीचा दरवाजा, गोमुखी दरवाजा, सदर दारुस कोठार, हनुमान मंदिर, जखणीची तोफ, जंखीण मंदिर, माडी, खलबतखाना आणि 12 तोफ यांसारखे बारकावे हुबेहूब साकारलेत। किल्ल्यांवर सदाशिव, गोविंद, मनोरंजन, गगन, शिवाजी व्यंकट, शहा, शिंदे, सिंकवरा, तुटका, दरिया, सर्जा, राममाडी आणि घंची असे महत्त्वाचे बुरुज दर्शवले आहेत। हा किल्ला त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला राहणार आहे। आकांक्षा चव्हाण यांनी या किल्ल्याबाबतची माहिती दिली आहे। नमस्कार, मी शिवशंभू मित्र मंडळातून आकांक्षा चव्हाण तुम्हाला आजच्या या आमच्या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तसंच हा किल्ला जो आहे आम्ही गेले 21 वर्षापासून बनवतोय आणि हा किल्ला बनवायला आम्हाला जवळजवळ 15-20 दिवस लागले आणि एक 10-15 जण होतो किल्ला बनवायला आणि आम्ही दरवर्षी ठरवतो की 2 वर्ष गड हा असतो जमिनीवरचा असतो आणि 1 वर्ष पाण्यातला किल्ला होता। तर आपण माहिती सुरुवात करूया। तर नमस्कार, विजयदुर्ग असल्या किल्ल्याचं नाव आहे। हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुक्यामध्ये येतो आणि तसंच रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्या सीमेवरतीच हा किल्ला बसलेला आहे। सगळ्यात पहिला आपल्याला एक छोटा दरवाजा दिसतो, त्याचं नाव जीवीचा दरवाजा असं आहे। तो इतका छोटा बनण्याचं कारण असं होतं जेव्हा दुसरं सैन्य हल्ला करणार तेव्हा आता सैन्याकडे घोडदळ असायचं आणि त्या घोडदळात हत्ती वेळे असायचे। हत्ती दरवाजा आत येऊ नये म्हणून तो दरवाजा छोटा केला होता। तसंच आपण जर पुढे आलो, पुढून एक वळण दिसतं आणि एक दरवाजा आहे, त्याचं नाव गोमुखी दरवाजा आहे। ते वळण टाकण्याचं कारण असं होतं की जरी दरवाजा तोडून आपण हत्ती जरी आत आले तरी त्या हत्तीचा वेग धावत आणि पुढे कमी व्हावा म्हणून ते वळण दाखवलं होतं। पुढे दरवाजा आहे गोमुखी दरवाजा, एक सदर दाखवले। सदर म्हणजे महाराजांचे काही जे न्यायनिवाडे व्हायचे ते त्या सदर ठेवायचे। पुढे तोफगोळांचे अवशेष दाखवले, हे अवशेष आजही किल्ल्यावरती आहेत, तुळशी वृंदावन आहे। पुढे बघा एक बालेकिल्ला दाखवलाय, बालेकिल्ल्यावरती आपलं छोटे मंदिर आहे आणि एक हौद आहे। त्या हौदामध्ये वर्षातले 12 महिने पाणीच असते, कारण का किल्ला बांधायला जो काही दगड लागला तो दगड त्या हौदातनं काढला होता। त्या हौदात फक्त पावसाळ्यातनं पाणी असतं। त्या हौदात पुढे अजून एक छोटा हौद आहे आणि खालच्या बाजूला एक विहीर आहे। त्या विहिरीमध्ये आणि त्या हौदामध्ये वर्षाचे 12 महिने पिण्यायोग्य पाणी म्हणजे गोडे पाणी असते।
पुढे बघाल तर एक जखणीची तोफ दाखवली. ही तोफ जी आहे ती किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ म्हणून सांगतात. मागे जखणीचं मंदिर आहे आणि एक धान्य कोठार आहे. धान्य कोठार म्हणजे किल्ल्यावरची जे काही धान्य असायचं ते त्या कोठारामध्ये साठवलं जातं. तसंच ह्या किल्ल्याचे जे काही बुरुज आहेत म्हणजे 27 बुरुज आहेत. 27 बुरुजांना आपल्या महाराजांनी मावळ्यांच्या आडनावाने नावं दिली. ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की राजा भोज जे होते त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. तसंच हा लष्करी दृष्टीने हा जो किल्ला आहे तो खूप महत्त्वाचा होता. म्हणूनच महाराजांनी आदिलशाहकडनं 1653 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि आपला विजय झाला म्हणून त्या विजयाचं प्रतीक म्हणून या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवण्यात आलं. ह्या आधी या किल्ल्याला गिरिये या नावाने ओळखलं जात. कारण का हा जो किल्ला ज्या गावात वसलेला होता त्या गावाचंच नाव गिरिये होतं म्हणून त्या किल्ल्याला गिरिये असं म्हटलं जात. नंतर मग आपण जिंकलो, आपला विजय झाला, मग हा किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवण्यात आलं. पुढे जाऊन या किल्ल्यावरती अनेक पोर्तुगीज किंवा इंग्रजांनी हल्ले केले, पण हा किल्ला जो इतका बलाढ्य होता आणि बांधकाम इतकं मजबूत होतं त्यामुळे त्याचे किल्ले म्हणजे हल्ले जे होते ते नाकाम ठरले. तसंच किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक भिंत आहे. ती भिंत भरती असो की ओहोटी असो ती दिसून येत नाही. तसंच ती भिंत तासलेली पण आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा दुसरे सैन्य हल्ला करणार तेव्हा ही बोट वगैरे असायची त्या भिंतीला ऐकून आपटायची आणि तुटून जायची किंवा ते तोफांचे मारे होते ते मारे सलग म्हणजे येऊन किल्ल्यावरती आपटणार नाहीत किंवा किल्ल्याला काही हानी होणार नाही म्हणूनच ती भिंत जी आहे ती बांधली होती. तसंच जेव्हा महाराजांनंतर हा किल्ला आपले कान्होजी आंग्रे आणि त्यांची 2 मुलं आहेत संभाजी आंग्रे आणि तुळोजी आंग्रे त्यांनी या किल्ल्याचं पुढे प्रतिनिधित्व केलं. तसंच आपण जर हा किल्ला पाहायला गेलो तर ऑक्टोबर ते मार्च मध्ये हा किल्ला पाहायला खूप सुंदर दिसतो. कारण का उंच तटबंदीवर फिरण्याचा अनुभव जो आपल्याला भेटतो तो खूप सुंदर आहे आणि असा काही किल्ल्याचा इतिहास आहे. धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.